नमस्कार मित्रांनो, पंकज चांदे या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण MS एक्सेल बद्दल अतिशय महत्त्वाचा पेज लेआउट टॅब पूर्ण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. त्यामध्ये प्रिंटिंग, मार्जिन, ओरिएंटेशन, साईज आणि अजून खूप काही गोष्टी आपल्याला त्याच्यामधून शिकायच्या आहेत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करा, जेणेकरून असेच कम्प्युटर विषयातले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर. यामध्ये बघा, लास्ट कस्टम सेटिंग आहे, नॉर्मल आहे, वाईड आहे, नॅरो आहे, तसे पर्याय याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर हा समजा आपला एक पेज आहे आणि या पेजला आपल्याला सेटिंग करायची आहे. तर इथं बघा मित्रांनो, मार्जिन आहे, कोणत्या पद्धतीची मार्जिन करायची आहे. वाईड मध्ये करायचे तर व्हाईटला क्लिक करायचं, नॅरो मध्ये करायचे तर नॅरोला क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याच्या साईडला पुन्हा एक आहे ओरिएंटेशन. तर ओरिएंटेशन म्हणजेच काय होते मित्रांनो, तर याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात आपल्याला. एक तर याच्यामध्ये मित्रांनो पोर्ट्रेट आहे आणि दुसरा आहे लँडस्केप. तर लँडस्केप म्हणजे काय होते मित्रांनो, आडवा पेज, ज्याला आपण नॉर्मली आडवी शीट म्हणतो, आणि पोर्ट्रेट म्हणजे उभा पेज. तर जर तुमचा डाटा जर जास्त कॉलम मध्ये असेल तर त्याला आपण लँडस्केप मध्ये सुद्धा करू शकतो. नंतरचा पार्ट आहे मित्रांनो पेज साईज. बघा मित्रांनो, याच्यामध्ये पेज साईज आहे. तर याच्यामध्ये शक्यतो आपल्या इकडे हा A4 वापरतात मित्रांनो. मी सुद्धा A4 पेपरच वापरतो. आपल्या इकडे लिगल आणि A4 हे दोन पेजेस चालतात. बाकी पेजेस इकडे आपल्या इकडे तेवढा काही फारसं चालत नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं आहे प्रिंट एरिया. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण याच्यामधली एखादी फाईल घेऊया, याच्यामधून आपल्याला समजून येईल. बघा मित्रांनो, ही एक फाईल आहे. आता समजा मला याचं प्रिंट काढायचं आहे, तर मला इथं पेज लेआउट मध्ये प्रिंट एरिया. प्रिंट लेआउट म्हणजे काय होते मित्रांनो, आपल्याला जेवढा एरिया पाहिजे तेवढाच एरिया आपल्याला प्रिंट करून घ्यायचा असेल तर प्रिंट एरियाचा आपण वापर करतो मित्रांनो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये ब्रेक्स आहे. मोठमोठा डाटा जर पेज मध्ये विभागण्यासाठी या ब्रेक्स या ऑप्शनचा उपयोग होतो मित्रांनो. आणि त्याच्या साईडलाच मित्रांनो आहे बॅकग्राऊंड. हे बघा मित्रांनो, बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय का? बॅकग्राऊंड एक मजेदार फीचर्स बॅकग्राऊंड आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड जर टाकायचे असतील तर आपल्याला याच्यामध्ये दोन ऑप्शन असतात, एक ऑनलाईन आणि एक वर्क ऑफलाईन. समजा आपण वर्क ऑफलाईन घेतला आणि याच्यामधलं एखाद्या डिझाईन आपण जर पिक्चर्स वगैरे घेतली याच्यामध्ये, तर मित्रांनो माझ्याकडे आता याच्यामध्ये पिक्चर्स नाही, त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही ती. पण एक पिक्चर्स आहे समजा मित्रांनो, हा आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे. परंतु मित्रांनो, हा बॅकग्राऊंड जो आहे, एक महत्वाचं टिप्स बघा मित्रांनो, हा जो बॅकग्राऊंड आहे, आपण जेव्हा या पेजला जर बाहेर काढू, याला जेव्हा आपण प्रिंट देऊ, तेव्हा याचा बॅकग्राऊंड याच्यामध्ये येणार नाही. हे विशेष लक्षात घ्या मित्रांनो. इथून आपण डिलीट बॅकग्राऊंड करू मित्रांनो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं प्रिंट लेआउट आहे. प्रिंट लेआउट म्हणजे काय होते मित्रांनो, प्रिंट लेआउट मध्ये जर प्रत्येक पेजवर हेडिंग दिसावी असे जर तुम्हाला वाटत असेल तरच प्रिंट टायटलचा वापर करतात मित्रांनो. तर कधी कधी काय होते मित्रांनो, डाटामध्ये पूर्ण पेजेस बसत नाही. अशा वेळेस आपण नेक्स्ट काय करतो, त्याची हाईट वाढवतो, रुंदी वाढवतो, विथ वाढवतो ना, विथ अँड हाईट. काय बघा मित्रांनो, पेज 1, पेज 2, पेज 1, पेज 2, पेज 3 याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, याच्यामध्ये आहे ग्रिड लाईन्स, यालाच ग्रिड लाईन्स म्हणतो आपण, आणि दुसरीकडे आहे हेडिंग्स. मित्रांनो, ग्रिड लाईन्स मध्ये बघा व्ह्यू आहे, प्रिंट आहे. हेडिंग मध्ये सुद्धा व्ह्यू आहे, प्रिंट आहे. हेडिंग म्हणजे कोणते मित्रांनो, बघा हे आपल्याला विविध कम्प्युटर कोर्स जसं की आपण MSIT करतो मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा हे सांगत नसतात. पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती या सगळ्या गोष्टी बेसिक प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. आणि या एक्सेलचा प्रत्येक पार्ट आपण शिकवणार आहोत मित्रांनो. कम्प्युटर कोर्स मध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण एक एक टॉपिकला आपण कव्हर करत चाललोय मित्रांनो. तर मित्रांनो बघा, या व्ह्यू मध्ये काय असते, हे ग्रिड लाईन्स व्ह्यू काढून घ्या. काय झालं, काय दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये? ग्रिड लाईन्स बघा मित्रांनो, याच्यात दिसत नाही. आपण न्यू घेऊ, न्यू पेज लेआउट व्ह्यू. काय होतं मित्रांनो, हे जे आपल्या लाईन्स आहेत बघा, रेषा मिटल्या, यालाच ग्रिड लाईन्स म्हणतात. त्याच्यानंतर हेडिंग बघा मित्रांनो, हेडिंग काय आहे, हेडिंग
हेडिंग माहित आहे का मित्रांनो तुम्हाला? नक्की कमेंट मध्ये सांगा की हेडिंग म्हणजे काय असतं. तर हेडिंग म्हणजे बघा मित्रांनो, व्ह्यू 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 हेडिंग म्हणजे काय असतं मित्रांनो? ही जी आपल्याला एबीसीडी इथं जे कॉलमला नावं दिलेली आहेत ते मिटवायचे जर असतील तर आपल्याला या व्ह्यूचा ऑप्शन होतो मित्रांनो. आहे ना मित्रांनो मजेदार? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथे थीम्स आहेत. आपलं काय काय ऑप्शन सुटलेले आहेत आपण ते पुन्हा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. इथं बघा थीम्स आहेत मित्रांनो. थीम्स 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 समजा आपल्याला याला थीम्स लागू करायचे, बघा जेवढा एरिया आहे आपण सिलेक्ट करता, किंवा इथं बघा मित्रांनो पूर्ण वर्कबुकला आपल्याला सिलेक्ट करता येते. इथं बघा मित्रांनो थीम्स, फॅक्ट्स फॅक्ट्स आहे ना मित्रांनो, गमतीदार थीम्स. इथं कलर्स आहेत मित्रांनो, कलर्स कलर्स कलर्स. इथं फॉन्ट्स आहेत, त्याचे कोणत्या फॉन्ट्स मध्ये आपल्याला हे फॉन्ट्स आपल्याला होम टॅब मध्ये सुद्धा आहेत मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एम एस एक्सेल मधलं पेज लेआउट टॅब पूर्णपणे प्रॅक्टिकली शिकलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.